अनावश्यक गोष्टी डिलीट मारून टाका. काय नको त्या व्हिडिओज, नको ते फोटोज, नको ते मेसेज जर या मोबाईल मध्ये साचले गेले तर मोबाईल हँग होतो ना. तसे नको ते विचार आमच्या डोक्यामध्ये आम्ही साचवले की आम्ही सुद्धा हँग होतो. ज्या वेळेला आम्ही नको ते असलेले व्हिडिओ डिलीट करून टाकतो की नाही, नको ते असलेले मेसेज, नको ते असलेले फोटो डिलीट करून टाकतो की नाही, त्यावेळेला तो मोबाईल हाताळायला आम्हाला सोपा जातो. ज्या दिवशी आम्ही आमच्या आयुष्यातून, आमच्या जीवनातून, आमच्या मनातून, आमच्या अंतःकरणातून नको असलेले विचार डिलीट करून टाकू ना, अनावश्यक वस्तू बाजूला सारू, अनावश्यक विचार बाजूला सारू, अनावश्यक गुण कर्म बाजूला सारू ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला सुद्धा अर्थ प्राप्त होईल, आमच्या जीवनाला महत्व प्राप्त होईल. बरं का, आमच्या जीवनाला महत्व प्राप्त होईल. त्याप्रमाणे ते साधू एकांतात भगवंताचं नामस्मरण करावं, एकांतामध्ये देवाचं भक्ती करावी, देवपूजा करावी, बरं का, साधना करावी. या उद्देशाने ते अभयारण्यामध्ये आणि पर्णकुटीमध्ये राहत होते. त्यांचा आश्रम म्हणजे पर्णकुटी, बरं का. पण तिथे अनेक साधक मंडळी जायची, शिष्य मंडळी जायची, त्यांच्या समस्यांचं निवारण ते करायचे मार्गदर्शन करून त्यांच्या समस्यांचं निवारण ते करायचे. आणि अशा प्रकारे अनेक गर्दी व्हायला लागली, अनेक प्रकारे लोक त्या ठिकाणी जायला लागली, अनेक शिष्य मंडळी झाली, अनेक साधक वर्ग झाला त्यांचा. जे समाजावर अवलंबून असतात ना, ज्यांना लोकमताची गरज असते ना, ती माणसं, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो वा राजा असो, अशा ठिकाणी बऱ्यापैकी त्यांची वर्दळ असते, बरं का. अशा ठिकाणी जायला त्यांना जर भेटलं तर त्यांच्यासारखं भाग्यवान दुसरं कोणच नाही असे ते समजत असतात. आता या साधू पुरुषाकडे अनेक मंडळी त्या ठिकाणी जातीये हे ज्या वेळेला राजाला कळलं, त्यावेळेला राजाला वाटलं की आपणही एकदा जाऊन बघायला पाहिजे. पण जाण्याच्या आधी त्याने केलेली कल्पना, एवढी गर्दी तिथे असते म्हणजे मठ किती मोठा असेल. परमार्थ भक्ती करत असताना सगळ्यात मोठा भ्रम आमचा हा आहे, जेवढा मोठा पाकिट तेवढा मोठा महाराज, बरं का. परमार्थ भक्ती करत असताना आम्ही वरच्या अंगाला बोलतो म्हणून साधू ओळखता येत नाही. आता तर कलियुग आहे, ज्या युगात आपण कार्य करतो हा कलियुग आहे. पण त्रेता युगात सुद्धा माझ्या सीतामाईला साधू ओळखता आला नाही. रावण कोणाच्या वेशात गेला होता? सीतामाईकडे, साधूच्याच ना. आता तर कलियुगातले नाही का. असो, आमचं भ्रम काय माहितीये का, जेवढा मोठा आश्रम असेल, जेवढं मोठं सगळं काय दिसत असेल ना, तेवढा मोठा महाराज, तेवढा मोठा साधू. आणि तिथे जाण्याच्या आधी त्या राजाने चित्र मनामध्ये रंगवलं. एवढी लोक जात आहेत, एवढी लोक तिथे दर्शन घेत आहेत, एवढ्या लोकांच्या समस्यांचं निवारण होतंय, ज्याच्या त्याच्या मुखामध्ये त्याच साधूचंच नाव येतंय, म्हणजे काय असेल तिथे. जाऊन बघितलं तर माऊली एका पर्णकुटीमध्ये ते साधू राहत आहेत. पावसाळ्याचे दिवस होते, बाजूची जमीन भिजून आतमध्ये पर्णकुटीतली जमीन ही भिजलेली होती. त्याला आपण म्हणतो ओल आलेला होता, काय बरोबर ना. त्या जागेमध्ये साधू राहायचे, त्या ठिकाणी ओल आला होता, अशी जागा ती ओली झालेली होती. एका छोट्याशा आसनावर साधू बसलेले होते. आसन छोटं होतं पण दर्भासन होतं, हे विसरू नका, बरं का. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा उपासना करायला, देवपूजा करायला जे आसन घेतो तेच आसन ठेवा, ते कुठेही वापरू नका. त्या आसनामध्ये ज्या वेळेला तुम्ही ज्या आसनावर बसून नामस्मरण करताय, ज्या आसनावर बसून तुम्ही देवपूजा करताय, ती घोंगडी का नाही असे ना, ती चटई का नाही असे ना, पण तीच ठेवा. ज्या आसनावर बसून साधना करताय ना, त्या आसनामध्ये एवढं सामर्थ्य निर्माण होत आहे की त्याचा स्पर्श जरी तुम्हाला झाला ना, तरी सुद्धा तुमची बुद्धी त्याप्रमाणे कार्य करायला लागते माऊली. हो, 100%. आणि म्हणून अशा साध्या आसनावर बसलेले ते साधू राजाने बघितल्यानंतर राजाचे डोळे तर फिरलेच.
कारण पर्णकुटीमध्ये राहतायत, आतमध्ये ओल आलेला आहे, असं साध्या आसनावर बसलेले. पण एवढी गर्दी, राजा तिथे असतानाच कित्येक लोक येऊन साधूचं दर्शन घेऊन जात आहेत, मार्गदर्शन घेत आहेत. राजाला वाटलं या साधूंना जर आपण आपल्या राजमहालात नेलं, तिकडे जर चांगल्या प्रकारे आश्रम बांधून दिलं बाजूला, तर लोकांचा फायदा आपल्याला पण होईल. काय काही राजे असे असतात, नुसता फोटो जरी काढायला भेटला ना, प्रसार करायला भेटला बस झाला. काय आता त्या राजाला आनंद वाटतोय, ठीक आहे, फोटो प्रसारित करायला, पण त्याने प्रसारित केला फोटो हे पाहून जर साधूला पण आनंद होत असेल, तर तो कसला साधू आलाय. काय असो, तर त्या राजाने सांगितलं त्या साधूला, महाराज आपल्याकडे चला, तुम्हाला चांगल्या प्रकारचं आसन देतोय, चांदीचं. एखादा साधू बोलला असता मग तर चांदीच आहे माझी. काय तुम्हाला चांगला आश्रम बांधून देतोय. ही जी लोक येत आहेत ना तुमच्याकडे समस्या निवारण करण्यासाठी, तुमचं दर्शन घेण्यासाठी, त्यांची सुद्धा व्यवस्था मी करतोय, फक्त तुम्ही माझ्या बरोबर चला. राजाचं हे बोलणं ऐकलं आणि साधू म्हणतायत, राजासाहेब मी तुमच्या बरोबर येईन, पण माझ्या काही अटी आहेत, त्या तुम्हाला मान्य असतील तर. अटी आहेत म्हणल्याबरोबर लगेच राजाच्या मनात विचार आला, ज्याचा करावा भला. आता भलं करायला गेलो, साधू इथे पर्णकुटीमध्ये राहत आहेत, ओल आलेल्या जागेमध्ये राहत आहेत, उलट लगेच तयार व्हायला पाहिजे होतं, बरं का. असं बोलण्यासारखं खूप काही आहे त्या ठिकाणी, पण मनातल्या मनात विचार करतोय राजा, कमीत कमी काय अटी आहेत त्या तर ऐकून घेऊ. राजाने सांगितलं, साधू महाराज सांगा ना तुमच्या अटी काय आहेत, काय हवं आहे तुम्हाला. म्हणे मी त्या आश्रमामध्ये तुझ्याकडे येणार, बरं का, पण एकदा काय त्या आश्रमामध्ये माझं आगमन झालं, मी आलो की त्या दिवसापासून, ऐकताय का, मी झोपण्याच्या वेळेला झोपेन, मी विश्रांती घेण्याच्या वेळेला विश्रांती घेईन, पण तुम्ही झोपायचं नाही. तुम्ही पण आता, बरं का, कळलं का नाही, तुम्ही पण आता 11:15 वाजेपर्यंत. काय सांगितलं साधूने, मी आराम करेन, मी विश्रांती घेईन, मी झोपेन, तुम्ही झोपायचं नाही. राजा मनातल्या मनात विचार करतो, हे थोडं शक्य होणार आहे, पण दुसरी अट आपण ऐकून घेऊ. दुसरी अट काय आहे महाराज. म्हणे दुसरी अट अशी आहे, मी एकदा त्या आश्रमामध्ये आलो, बरं का, मला पाहिजे ते पंचपक्वान्न तुम्ही जे देणार आहार तो मी ग्रहण करेन, सात्विक आहार. जो तुम्ही आहार मला देणार तो आहार मी ग्रहण करेन, खाईन, पण तुम्ही जेवायचं नाही, तुम्ही जेवायचं नाही. अरे बापरे, भलत्याच अटी आहेत म्हणे. पण अजून काय महाराज. म्हणे काय अटी आहेत तुमच्या. म्हणे अजून एक अट आहे. काय. मी त्या आश्रमात आल्यापासून तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाही. एवढं ऐकल्याबरोबर राजाने नमस्कार केला आणि सांगितलं तुमची पर्णकुटीच बरी आहे. काय म्हणतायत राजा काय म्हणतायत, महाराज तुम्ही जे म्हणता हे तुम्हाला योग्य वाटतं का. महाराज तुम्ही जे म्हणताय हे तुम्हाला योग्य वाटतंय का. त्यावेळेला त्या साधूने सांगितलं मग तुम्ही जे म्हणताय ते तुम्हाला योग्य वाटतंय का. आश्रम बांधून देणार, आश्रमात नेणार, मोठं चांदीचं आसन देणार, आलेल्यांची व्यवस्था करणार. जर मी बोलतोय हे जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला योग्य वाटतंय का. म्हणजे महाराज समजलं नाही मला. मग दादा ऐक ना, मी ज्या देवाच्या आश्रमात राहतोय ना तो देव माझी अशा प्रकारे सेवा करतोय की मी जरी झोपलो तरी श्वासोश्वास चालू असतात, तो देव माझ्यासाठी जागा असतो. काय समजते.
आम्ही झोपतो ना, आम्ही आराम करतो ना, आमचे डोळे मिटले जातात. पण आम्ही जरी आराम केला, आम्ही जरी झोपलो, माऊली देव जागा असतो ना, श्वासोश्वास चालू असतोय ना. पुढे सांगू का? तृषेने शोकले शरीर आत्मयास कळे हा विचार, मग उठवून शरीर चालवे उदकाकडे. काय म्हटलेलं आहे? एखाद्या वेळी जर आम्हाला झोपेच्या तंद्रीत असताना, झोपेत असताना जर तहान लागली, तर तो भगवंत आम्हाला जागृत करतोय, जागा करतोय, पाण्यापर्यंत नेतोय. पाणी पाजल्यानंतर पुन्हा आणून झोपवतोय. सकाळी उठल्यानंतर आम्ही विचार करतोय, प्रत्यक्ष की स्वप्न? प्रत्यक्ष की स्वप्न? आम्ही जर झोपेमध्ये असलो ना, तर आमच्या पायावर, आमच्या हातावर जर एखादा डास बसला, चावत असेल ना, तो जर आमचं रक्त शोषण करत असेल ना, तर त्याला सुद्धा बाजूला करण्याचं काम तो देव करत असतो. ज्या देवाच्या आश्रमात मी राहतोय, पहिली अट्ट तुला सांगितलेली काय? मी झोपेन, तुम्ही झोपायचं नाही. मी झोपतोय, मी आराम करतोय, तो देव माझ्यासाठी जागा असतोय. ऐक ना दादा, मी काय काय पंचपक्वान्न खातोय दादा या शरीरासाठी, या शरीराला. देवाने कधी मागितलंय का तुमच्याकडे? मागितलंय? आणि फक्त कल्पना करा, जर देवाने मागितलं तर. आपण तर मागणी करतो देवाकडे, आपण तर सतत देवाकडे मागत असतो. काय? आपण नैवेद्य दिलेला सुद्धा देव ग्रहण करत नाही. जर मागलं देवाने तर, मागणी केली तर. माणसाचा स्वभाव आहे मागणाऱ्यापासून लगेच दूर व्हायचं. खरंय की खोटं आहे? काय स्वभाव आहे माणसाचा? मागणाऱ्यापासून लगेच दूर व्हायचं. आणि तिसरी अट्ट दादा, ज्या दिवसापासून या देहामध्ये तो देव आलाय ना, काय सांगितलेलं राजाला? ज्या दिवशी मी आश्रमात येईन त्या दिवसापासून तुम्ही मला सोडून कुठे जायचं नाही. ही तिसरी अट्ट होती. तो साधू म्हणतोय, ज्या दिवसापासून या देहामध्ये तो देव आलाय ना, आता तो दिवस कुठला? जन्माचा नाही. आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला ती घटना घातली गेली ना, त्या वेळेला या शरीराची निर्मिती होण्याच्या आधी तो ब्रह्म आलेला आहे, आधी तो आत्मा आलेला, आधी तो देव आलेला आहे. आणि मग नंतर शरीराची निर्मिती आहे माऊली, नंतर शरीराची निर्मिती आहे. ज्या दिवसापासून तो देव माझी सेवा करतोय, माझ्या जवळ आहे ना, सगळे जरी बाजूला झाले, सगळे, त्या सगळ्यामध्ये सगळेच आले बरं का. नाही कोणाचे, कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंतीच असेल एकला रे प्राण्या, माझे माझे म्हणून बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे तो रे, प्राण्या मायेचा बाजार. कोण कुणाचा पिता जगी या माता, ही कवणाची कन्यापुत्र ही नसते, आपले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोय रे, आपल्या इष्ट संपत्तीची, नसे कोणी या जगी आपले धरी कासतो धर्माची. कोण? म्हणून तर जगद्गुरु तुकाराम म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावं, या काळाची उडी पडेल बाजे उहा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण सीतेची कामीन दूर आहे, सोडविना राजा सीता चौधरी आणि सोयरी भरी भरी. काय म्हणताय? सगळ्यांनी जरी मला सोडलं तरी शेवटच्या श्वासापर्यंत तो देव आपली सेवा करतोय माऊली, देव आपली सेवा करतोय. ऐका, जसा जसा माणूस वयाने मोठा होतो ना, तसा तसा जगण्याच्या जवळ जातो का मरण्याच्या जवळ जातो? काय? वयाने जसा जसा माणूस मोठा होतो, प्रयत्न जगण्यासाठी करतो. तुम्ही काय आणि मी काय? सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी धावपळ असते ना, स्वप्नातही. माणसाला स्वप्नात पण मृत्यू नको, प्रत्यक्षात तर नकोच नको, पण स्वप्नात पण नको. मौली खरं की खोटं आहे? जी काही धावपळ करतो माणूस, ती जगण्यासाठीच करत असतो, जगण्यासाठीच करत असतो. पण त्याला माहिती नाही की माझा प्रवास मृत्यूकडे आहे, माझा प्रवास मृत्यूकडे आहे. हळूहळू जसा जसा माणूस वयाने मोठा होतो, तसं तसं एक एक इंद्रिय साथ सोडत असतात. तुम्हाला माहिती आहे का? ज्या वेळेला तुम्ही काही दिवसांसाठी घर बंद करून बाहेर जात असताना, त्यावेळेला जेव्हा तुम्ही पहिले खिडक्या लावायला घेता, खिडक्या लावताना घरातल्या मांजरांनी, कुत्र्यांनी बघितलं की दरवाजा लागायच्या आधी पहिले ते बाहेर येतात. कारण त्यांना माहिती आहे, जर कुठे एखाद्या कोपऱ्यात अडकलं गेलो, भुकेला मेलो जाईन. तसं आपल्या खिडक्या ज्या वेळेला लागायला लागतात की नाही, प्रामाणिकपणे सांगा, इथे बसलेल्यांपैकी म्हातारं व्हावंसं कोणाला वाटतंय का? वृद्ध व्हावंसं कोणाला वाटतंय?
माझी दृष्टी जावी असं कोणाला वाटतंय का? माझी दृष्टी कमी व्हावी, मला दिसायला कमी लागावं, मला ऐकायला कमी यावं असं कोणाला वाटतंय? पण हळूहळू हळूहळू एक एक खिडकी बंद होत जाते ना. नैसर्गिकरित्या मृत्यू ज्या वेळेला येतो माणसाला, वयस्कर होऊन ज्या वेळेला तो मृत्यू येतो त्या वेळेला बघा एक एक खिडक्या लावायला, आता दिसायला कमी लागलं, दृष्टी कमी झाली, आता ऐकायला कमी यायला लागलं, आता बोलता बोलता धाप लागायला लागली, आता चालता चालता डोके दुखायला लागले, आता कधीतरी कंबर पण दुखायला लागली, म्हणून पटकन उठता येत नाही. एक एक इंद्रिय आपली साथ सोडतायत आणि इंद्रियांकडून कर्म करून घेणारे विषय तेच ते मांजर काही, कुत्रे काही, उंदीर काही, एक एक साथ सोडतात. इंद्रियांकडे जोपर्यंत संचित आहे तोपर्यंत काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वय, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा ह्या सगळ्या कार्य करून घेतात माऊली. पण इंद्रियांचं संचित संपलं ना की पहिले जर हे घर कोणी सोडत असेल तर ते विषय एक एक बाजूला होतो माऊली. दुर्दैव एवढंच आहे, आमच्या आयुष्याचा प्रवास करत असताना आम्हाला आमच्या रक्ताचं शोषण करणारे डास दिसतात, पण आमच्या मनातून आमचं शोषण करणारे, आमच्या अंतःकरणातून आमचं शोषण करणारे विषय आम्हाला दिसत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव. पूर्वी असे काही पलंग बिलंग, सोफा शेट बिपा शेट नव्हते, कारण त्या टायमाला शेटच नव्हते बरं का. खाटा असायच्या भाऊ, लाकडाच्या खाट्या असायच्या, लाकडाच्या खाटा, आणि लाकडाच्या खाटा त्यांना मस्त की काथ्याने विणलेलं ते नाही का. दर महिन्याला 2 महिन्याला तो मालक खाट अंगण्यात काढायचाच, आणि अंगण्यात एकदा ठेवली की तिच्यावर उकळलेलं पाणी ओतायचा. अरे ही गोट आहे कशावर? खाटेवर. उकळलेलं पाणी ओतल्यानंतर काही वेळात एक दांडू घ्यायचा चांगला आणि धर रट्टव काय फटके मारायचा त्या खाटेला. ऐकलेलं आहे का? बघितलेलं आहे का? नसेल तर जरा ही वृद्ध माणसं आहेत ना, म्हाताऱ्या ज्यांना बोलतो ना आपण, त्यांच्याजवळ बसा, मग कळेल तुम्हाला. राग खाटेवर नसायचा, त्या खाटेवर झोपल्यानंतर त्या माणसाचं रक्त शोषण करणारे जे ढेपून व्हायचे ना त्या खाटेमध्ये, ते ढेपून पडावेत, जावेत, ते मरावेत म्हणून तो प्रयत्न असायचा. दुर्दैव एवढंच आहे की आमच्या शरीराचं रक्त शोषण करणारे ढेपून आज राहिलेले नाहीत, चुकून पण दिसत नाहीत ना. शरीराचं रक्त शोषण करणाऱ्या डासांपासून आम्हाला सुटका मिळावी, प्रोटेक्शन मिळावं, संरक्षण मिळावं म्हणून अनेक प्रकारचं काय लिक्विड आहे. हो, काही माणसं देवाला अगरबत्ती लावत नाही पण डासांना अगरबत्ती लावतात बरं का. असो, बरंच काही आहे. आमच्या मनातून, आमच्या अंतःकरणातून, आमच्या विचाराने आमच्या देहाचं शोषण करणाऱ्यांसाठी काय आहे बरं? गुणातून, कर्मातून आमच्या या शरीराचं, आमच्या देहाचं शोषण करणाऱ्यांसाठी काय आहे माऊली? आज जर पाहायला गेलं तर या कलियुगामध्ये अनेक मार्ग आहेत आणि अनेक मार्गामध्ये प्रवास करतोय मनुष्य. श्रीमंत होण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारे त्या ठिकाणी मार्ग सांगितलेले आहेत. पैसा यायला अनेक मार्ग आहेत, श्रीमंत व्हायला अनेक मार्ग आहेत. तुम्ही जो क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये मोठं होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी अनेक मार्ग, अनेक मार्गदर्शक आहेत. पण आमच्या आयुष्यामध्ये विचाराने, गुणाने आणि संस्काराने जर आम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर फक्त संतांचे विचार आहेत. त्या संतांच्या विचाराच्या व्यतिरिक्त तुम्ही कितीही कुठेही जरी प्रयत्न केला तरी संस्कार आणि संस्कृतीचं जर जतन करायचं असेल, विचाराने, कर्माने आणि गुणाने श्रीमंत व्हायचं असेल तर जगद्गुरु तुकोबांचाच अभ्यास आम्ही केला पाहिजे. माऊली ज्ञानोबांनाच वाचलं पाहिजे. शांतीब्रह्मनाथ महाराज, संत शिरोमणी गुरुबा काका, जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा यांचाच अभ्यास आम्ही केला पाहिजे बरं का. भक्तीचे प्रकार अनेक आहेत माऊली. दासबोधामध्ये तर 9वीदा भक्ती मांडलेली आहे. तीच 9वीदा भक्ती माऊलींनी सुद्धा सांगितलेली आहे. जगद्गुरु तुकोबांनी सुद्धा तीच 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे.
भक्तीचे प्रकार सांगत असताना अनेक संतांनी 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्यसख्य, आत्मनिवेदन. बरं का? त्या दासबोधाची सेवा करणारे, त्या दासबोधाचं श्रवण करणारे अनेक साधक, अनेक भक्त या ठिकाणी आहेत. बरं का? कधीतरी एकांतात बसा आणि थोडा अभ्यास करा, विचार करा. एक एक दशक, एक समाज कशा प्रकारे त्या ठिकाणी रचना केली असेल. बरं का? पहिला दशक त्या ठिकाणी स्तवनांचं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी सगळं स्तवन मांडलेलं आहे, अगदी गणेश स्तवनापासून तर अगदी नरदेह स्तवनापर्यंत. मग गणेश स्तवन असेल, शारदा स्तवन असेल, सद्गुरु स्तवन असेल, संत स्तवन असेल, परमात्मा स्तवन असेल, सभा स्तवन असेल. बरं का? कवीश्वर स्तवन असेल, नरदेह स्तवन असेल, अशा प्रकारे सगळं स्तवन मांडलेलं आहे. दुसरा मूर्खांचा मांडला. बरं का? तिसरा सगुण परीक्षा, चौथा नवविधा भक्ती, पाचवा मंत्राचा, सहावा देवशोधन नाम, सातवा चतुर्दश ब्रह्मनाम, आठवा ज्ञानदशक मायुधो नाम, 9वा गुणरूप मांडला, 10वा जगत ज्योती, 11वा भीमदशक, 12वा विवेक वैराग्य, 13वा नामरूप, 14वा अखंड ध्यान नाम, 15वा आत्मदशक, 16वा तत्वान्वयाचा, 17वा प्रकृती पुरुषाचा, 18वा बहुजिनसी, 19वा शिकवण नाम आणि 20वा पूर्ण दशक. बरं का? पहिल्या दशकामध्ये अनेक प्रकारे स्तवन केलंय. दुसऱ्या दशकामध्ये मूर्ख लक्षण मांडलं, उत्तम लक्षण मांडलं, विद्या लक्षण मांडलं. तिन्ही गुण त्या ठिकाणी आम्हाला दाखवले, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. तिसऱ्या दशकामध्ये सगुण परीक्षा, जन्मापासूनची इतिहास, जन्मापासूनची कहाणी सगळी, पहिले 4-5 समाज त्या ठिकाणी वर्णन केले. नंतर आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक या 3 तापांचं वर्णन त्या ठिकाणी केलं. चौथा दशक जो मांडला तो नवविधा भक्तीचा. 9 समाज ते आहेत, श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्यसख्य, आत्मनिवेदन. आणि 10वा मांडला चतुष्टय, मुक्ती चतुष्टय. सलोकता, समीपता आणि स्वरूपता आणि सायुज्यता तेव्हा मिळेल जर या भक्ती पंथाने तुम्ही मार्गक्रमण केलं तर. 5वा मंत्राचा मांडला, देवशोधन मांडलं. अगदी हळूहळू जर पाहायला गेलं तर मध्ये सगळं ज्ञान आम्हाला दिलेलं आहे, सगळ्या प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे. गुरु लक्षण, गुरुने निश्चय, शिष्य लक्षण, त्याच्यानंतर पंचभूत, बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध ह्या अवस्था कशा प्रकारे असतात, पृथ्वी काय कार्य करते, आप काय कार्य करते, तेज काय कार्य करते, वायू काय कार्य करते, आकाश काय कार्य करते. हळूहळू आम्हाला पूर्ण दशकापर्यंत नेलं. माणसाला 20वा तेव्हाच प्राप्त होईल ज्या वेळेला हा दशक पूर्णत्वाला जाईल. तेव्हा हा दशक पूर्णत्वाला जाण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रियाचा हा दशक आहे ना, हा पूर्णत्वाला गेला पाहिजे. वाटतंय ना पूर्ण झालं पाहिजे. मग त्यासाठी आम्ही अखंड काय केलं पाहिजे? तर जो देव आमची सेवा करतोय ना, जो देव आमच्या अंतरात राहून आम्हाला सामर्थ्य देतोय ना, तो देव असतानाच आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला साध्य करता आलं पाहिजे, आमच्या जीवनाचं सार्थक करता आलं पाहिजे, सार्थक करता आलं पाहिजे. तुकोबांनी सुद्धा तीच पूजा सांगितलेली आहे. देवाचं वर्णन, देवाची पूजा, परमार्थ भक्ती सांगत असताना माऊलींनी सुद्धा तीच सांगितलेली आहे. शांतीब्रह्मा नाथ महाराजांनी सुद्धा तीच सांगितलेली आहे. ज्या वेळेला आमच्याकडून समाज कार्य घडलं जाते, देव कार्य, धर्म कार्य घडलं जाते, त्यावेळेला खऱ्या अर्थानं देवाची कृपा आमच्यावर झाली जाते. ते देव कार्य, ते धर्म कार्य आमच्याकडून घडावं म्हणून आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. माऊली नरदेह दिलेला आहे, ते कार्य घडावं म्हणून. बरं का? आता तसं पाहायला गेलं तर देवपूजा करता करता, देवाची सेवा करता करता, बरं का, आम्हाला आमचा उद्धार करून घ्यायचा आहे. जाणं प्रत्येकाला आहे. आईसाहेबांच्या उत्तरकऱ्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांचा प्रवास आजपासून सुरू झाला. त्यांनी पुण्यकर्म केली. जेवढं चांगलं जगता येईल, जेवढं चांगलं वागता येईल, तेवढं चांगलं जगण्या वागण्याचा प्रयत्न केला. ती पुण्याचा गाठोडा त्यांच्या बरोबर असणार आहे. त्यात अजून पुण्याची शिदोरी देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत. त्या जीवात्म्याच्या बरोबर आम्हाला काहीतरी देता येत आहे का याचा विचार आम्ही करत आहोत. म्हणून हे ज्ञानदान आहे.
अन्नदान आहे, पिंडदान आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यासाठी करत असतो. अंत्येष्टी कर्म आणि त्याच्यानंतर श्राद्ध कर्म आम्ही त्यासाठीच करत असतो. आमच्यातून निघून गेलेल्या त्या जीवात्म्यास